सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याला आपण बीपीटी म्हणतो. बीपीटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी या 3 स्टेप्स तुम्हाला समजल्याच पाहिजेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण ह्या कन्सेप्ट पूर्णपणे समजून घेणार आहोत आणि बोर्डामध्ये लिहिण्याची पद्धत सुद्धा पाहणार आहोत. ओके, अगोदर स्टेटमेंट मध्ये इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट. बघा या ठिकाणी काय काय महत्वाचं आहे, या ठिकाणी पॅरलल शब्द महत्वाचा आहे. एक लाईन ट्रायंगलच्या कोणत्याही एका साईडला, ट्रायंगलला 3 साईड असतात, 3 साईड पैकी कोणत्या एका साईडला कशी पाहिजे, पॅरलल पाहिजे. टू अ साइड ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड, आणि 2 साईडला त्यांनी कट केलं पाहिजे. ओके, 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये पहा द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजावी म्हणून मी या ठिकाणी 3 ट्रायंगल घेतलेले आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या ही तुमची लाईन एल घेऊ आपण, याला काय कन्सिडर करू आपण, लाईन एल. याला काय कन्सिडर करू आपण, लाईन एल आहे. लाईन एल मध्ये कंडिशन काय, लाईन एल शुड बी पॅरलल टू साइड बीसी. बीसी ला कशी असली पाहिजे, पॅरलल असली पाहिजे. आणि आता बीसी बरोबर तर पॅरलल आहे, मग किती साइड उरल्या, 2. ही साइड ए बी आणि ही साइड ए सी. तर लाईन एल ए बी साइडला समजा पी पॉइंट मध्ये आणि बीसी साइडला समजा क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केली पाहिजे. मग काय कंडिशन मिळणार, एपी देअरफॉर, पहा हे कंडिशन असेल तरच देअरफॉर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी, म्हणजे एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी असणार. चला सेकंड केस मध्ये पाहू. हे जनरली अशी फिगर आपल्या पुस्तकामध्ये दिसून येते, बरोबर. आता या ठिकाणी इथं पहा, समजा ही लाईन एम आहे, तर लाईन एम कुणाला पॅरलल आहे, बर एबी ला पॅरलल आहे का, नाही. बीसी ला पॅरलल आहे का, नाही. लाईन एल एसी ला पॅरलल आहे, म्हणजे तुम्ही काय लिहिणार, लाईन एम इज पॅरलल टू साइड एसी. लाईन एम कुणाला पॅरलल आहे, साइड एसी ला पॅरलल आहे. मग लाईन एम काय करते, ए बी ला आणि बीसी ला 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये कट करते. डिस्टिंक्ट पॉइंट समजा आपण एक्स आणि वाय घेऊ. मग बीपी नुसार काय असणार, ए एक्स अपॉन बी एक्स इज इक्वल टू सी वाय अपॉन बी वाय असेल. ओके, डन. आता लास्ट केस, समजा ही लाईन एन आहे. लाईन एन काय आहे, पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे, ए बी ला पॅरलल आहे. लाईन एन पॅरललच पाहिजे बीपीटी प्रूव्ह करण्यासाठी. मग तुम्ही काय लिहिणार, लाईन एन पॅरलल टू साइड, बघा साइड कोणती आहे, ए बी साइड आहे. साइड कोणती आहे, ए बी, बरोबर. आता ए बी साइडला पॅरलल आहे आणि समजा ए सी ला आणि बी सी ला पी आणि क्यू पॉइंट मध्ये हे इंटरसेक्ट करत आहे. तर बीपीटी नुसार काय असेल, सी क्यू अपॉन ए क्यू इज इक्वल टू सी पी अपॉन बीपी असेल. ओके, हे सिंपल आपल्याला शिकून घ्यायचंय, कन्सेप्ट वाईज जायचंय. ओके, चला लिहून घ्या तुम्ही. या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह करत असताना आपल्या पुस्तकातलीच इमेज घेतलेली आहे. इमेज मध्ये लाईन एल पॅरलल आहे साइड बीसी ला. ओके, अगोदर आपण गिव्हन लिहून घेऊ, टू प्रूव्ह लिहून घेऊ आणि कन्स्ट्रक्शन लिहून घेऊ. प्रूफ साठी आपल्याला अगोदर कन्सेप्ट समजून घ्यायचे. ओके, चला गिव्हन काय असेल, इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल दिलेला आहे, ए बी सी ट्रायंगल दिलेला आहे. कोणता ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ए बी सी. एबीसी मध्ये काय असेल, लाईन एल ही पॅरलल दिलेली आहे. हे तुमचं गिव्हन आहे. कोणाला पॅरलल आहे, साइड बीसी ला, साइड बीसी. सोपं आहे की नाही. आता लाईन एल काय करायली, ए बी ला आणि एसी ला इंटरसेक्ट करायली इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे तुम्ही काय लिहिणार, लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी, साइड ए बी अँड साइड दुसरी कोणती आहे याला, एसी, अँड साइड एसी इन पॉइंट्स कोणते आहेत, पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. ओके, लक्षात आलं. हे तुमचं गिव्हन आहे. तुम्हाला फिगर मधून हा एवढा डाटा कलेक्ट करता आला पाहिजे. ओके, आता आपल्याला टू प्रूव्ह, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचंय एपी अपॉन बीपी म्हणजेच पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन
क्यूज. डन. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आता याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं कन्स्ट्रक्शन लागेल. कन्स्ट्रक्शन काय असेल? कन्स्ट्रक्शन काय आहे? कन्स्ट्रक्शन आहे जॉईन बी क्यू अँड सी पी. जॉईन सेट बी क्यू अँड सेट कोणता सेट आहे? पी सी. ओके, चला तुम्हाला गिवन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन या 3 गोष्टी कळल्या. आता अगोदर कन्सेप्ट आणि मग प्रूफ. ठीक आहे, लिहून घ्या. पहा, या ठिकाणी आपल्याला 3 स्टेपचा विचार करायचा. आपण आता चर्चा केली होती. पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप आता सोडू, तिसरी स्टेप नंतर घेऊ. केअरफुली पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे? तुम्हाला स्टेप 1 मध्ये 2 ट्रायंगलचा विचार करायचा आहे. ट्रायंगल शेडेड जे केलेले आहेत ना त्याच्यावर फोकस करा. ही तुमची ओरिजिनल फिगर. शेडेड ट्रायंगलवर विचार करा. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल APQ आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल BPQ. ओके, आता APQ ट्रायंगल मध्ये किती बेस राहू शकतात? 3 राहू शकतात. आपल्याला किती घ्यायचंय? एकच घ्यायचंय. समजा मी बेस घेतला AP. APQ ट्रायंगल मध्ये मी बेस काय घेतला? AP. आणि BPQ ट्रायंगल मध्ये APQ ट्रायंगल म्हणजे हा ट्रायंगल, BPQ म्हणजे हा पूर्ण ट्रायंगल BPQ. बरोबर. BPQ ट्रायंगल मध्ये जर समजा मी बेस घेतला BP, तर आता हाईट काय असेल? केअरफुली पहा. दोन्ही ट्रायंगल्स हे Q पॉइंट पासून अराइज झाले. बोथ द ट्रायंगल्स अराइजिंग फ्रॉम सेम पॉइंट P. सोडून द्या सगळं. AP बेस असेल. हाईट काय असेल? त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून परपेंडिक्युलर म्हणजे कोणती तरी हाईट H आहे. एवढं तर क्लिअर आहे. मग BPQ साठी सुद्धा एक ऍक्यूट आणि एक ऑब्टुस ट्रायंगलचं कॉम्बिनेशन आहे. तिथं सुद्धा हाईट तीच असेल. म्हणजे या ठिकाणी हाईट दोघांसाठी कशी आहे? सेम आहे. म्हणजे कॉमन हाईटची कन्सेप्ट आली इथं. बरोबर. मग या ठिकाणी त्या 2 ट्रायंगलचा एरिया कसा असेल? हाफ तर अगोदरच कॅन्सल होईल. आता हाईट कॉमन आहे, हाईट सुद्धा कॅन्सल होईल. म्हणजे रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस म्हणजे AP अपॉन BP. कन्सेप्ट कशात आली? हे तुमचं इक्वेशन नंबर 1. नंतर आपण व्यवस्थित लिहून घेणार आहोत. आता APQ आणि CPQ ट्रायंगलवर फोकस करा. आता नेक्स्ट ट्रायंगल कोणते घेतले? APQ. हा वरचा ट्रायंगल, हा ट्रायंगल 1 APQ. आणि हा पूर्ण जो ट्रायंगल आहे ना तो ट्रायंगल काय आहे? CPQ. आता याच्यामध्ये जर बेस समजा मी AQ घेतला, ठीक आहे, तर हाईट काय असेल रे? AQ च्या अपोजिट पॉइंट पासून बनलेला परपेंडिक्युलर म्हणजे समजा हाईट ही असेल. बरोबर. हे समजा आपण हाईट H1 कन्सिडर करू. तर या ठिकाणी हाईट काय राहील? H1. आता CPQ ट्रायंगल मध्ये जर बेस मी CQ घेतला तर हाईट काय असेल? अपोजिट व्हर्टेक्स. बरोबर आहे. CQ बेस आहे. अपोजिट व्हर्टेक्स P पासून असणारा परपेंडिक्युलर म्हणजे इथं सुद्धा हाईट H1च राहील. त्याचा अर्थ ही सुद्धा कॉमन हाईटची केस आहे. सोपं आहे. मग या ठिकाणी 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असतात? हाफ कॅन्सल होईल. त्याच्यानंतर हाईट सुद्धा सेम आहेत, कॅन्सल होईल. रेशो ऑफ देअर एरियाज. बरोबर. म्हणजे या ठिकाणी इक्वेशन येईल AQ अपॉन CQ. हे तुमचं इक्वेशन नंबर 2. आरामात लिहिणार आहोत. नंतर बोर्ड मध्ये लिहिण्याची पद्धत समजून घ्यायची. ओके, चला दोन्ही स्टेप कळल्या. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? या ठिकाणी ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CPQ वर फोकस करायचंय. इंटरेस्टिंग आहे. जर BPQ ट्रायंगल मध्ये मी बेस घेतला PQ तर हाईट काय होईल? PQ बेस आहे. हाईट होईल अपोजिट व्हर्टेक्स पासून बनलेला परपेंडिक्युलर. हा तुमचा परपेंडिक्युलर राहील. बरोबर आहे. या ठिकाणी परपेंडिक्युलर काय राहील? हा, या ठिकाणी हा तुमचा परपेंडिक्युलर राहील. ओके, समजा ही हाईट H पकडतो मी. ओके, आता जर समजा मी CPQ ट्रायंगल मध्ये PQ बेस घेतला. कोणता बेस घेतला? PQ. तर इथे सुद्धा हाईट काय राहील? अपोजिट पॉइंट पासून बनलेला परपेंडिक्युलर. आता मला सांगा या ठिकाणी हाईट चेक करा. बेस दोघांचाही कसा आहे? सेम आहे. ही दोन्ही हाईट कशी असतील? सेमच असतील. का? पॅरलल लाईन मध्ये बनलेली आहेत ना. द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इज ऑलवेज कॉन्स्टंट. 2 पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स नेहमी कसं असतं? सेम राहतं. बघा, त्या 2 पॅरलल लाईन्स हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं राहील? सेमच राहील. म्हणजे या ठिकाणी दोन्ही कसं आहे? सेम. ह्याचाच अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल BPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ बरोबर काय असेल? हाफ कॅन्सल होत होतात. बेस सेम आहेत, कॅन्सल होतील. हाईट सेम आहेत,
कॅन्सल होतील, म्हणजे इक्वेशन आलं 1/1. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आन्सर आहे 1. ओके, ह्याचाच अर्थ काय, एरिया ऑफ ट्रायंगल APQ हा इक्वल आहे एरिया ऑफ ट्रायंगल BPQ एवढा. हे तुमचं इक्वेशन 3 आहे. ओके, ज्यांना हे सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल त्यांना उत्तर कसं लिहायचं हे चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, चला पॉइंट समजून घ्या. नेक्स्ट बघा, आता आपण गिव्हन लिहिणार आहोत, टू प्रूव्ह लिहिणार आहोत, प्रूव्ह दॅट लिहिणार आहोत. किंवा ठीक आहे, गिव्हन आणि टू प्रूव्ह वगैरे सगळं अगोदर घेतलं होतं. डायरेक्ट प्रूफला जाऊ आपण. डायरेक्ट पुढे जाऊ आपण. प्रूफ मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला इन ट्रायंगल APQ आहे ना, बघा एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू APQ आणि BPQ हे काय असेल, AP अपॉन BP इज इक्वल टू AP अपॉन BP असेल. बरोबर, लक्षात येतंय, कारण हे इक्वेशन आपण अगोदर तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. मग याचं रिझन काय लिहावं लागेल, रिझन लिहावं लागेल बोथ ट्रायंगल्स arising from same vertex. कोणता वर्टेक्स आहे या ठिकाणी, Q. अरायझिंग फ्रॉम सेम वर्टेक्स Q. जर तुम्ही कॉमन हाईट म्हणलं तरी काही अडचण नाही बरं का. समजा आता दुसरा घेऊ आपण, हे इक्वेशन तुमचं 1. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू काय असेल, AQ अपॉन QC. इक्वेशन 2. ह्याच्यासाठी काय लिहिणार, सेम वरचं तशा तसं खाली लिहा, किंवा तुम्ही कॉमन हाईट असं जरी लिहिलं तरी चालेल. कॉमन हाईट असं जरी लिहिलं तरी काही अडचण नाही. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा काय राहील, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ इज इक्वल टू 1 आहे. इक्वेशन नंबर 3 आपण आता शेवटच्या याच्यामध्ये पाहिलं होतं स्लाइड मध्ये. आता ह्या 3 इक्वेशन वरून आपल्याला काय कळतं, एरिया ऑफ ट्रायंगल APQ ला BPQ ने डिवाइड केलं, APQ ला CPQ ने डिवाइड केलं, पण काय राहील, ट्रायंगल BPQ चा एरिया हा ट्रायंगल CPQ च्या एरिया एवढा आहे. समजा आपण याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. ओके, याला आपण रिमूव्ह करू. आता विचार करा, जर समजा इक्वेशन 1, 2, 3 वर फोकस केला, एरिया ऑफ ट्रायंगल APQ ला सेम एरियाने डिवाइड होते ना, कारण BPQ आणि CPQ दोघांचा एरिया सेमच आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 area of triangle APQ upon area of triangle BPQ हा इक्वल आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ च्या एरियाच्या रेशो एवढा. म्हणजेच याचा रेशो काय होता, याचा रेशो होता AP अपॉन BP इज इक्वल टू, इथं काय राहील, AQ अपॉन QC. सिंपल आहे, त्या दोघांचा रेशो इक्वेशन 1 नुसार AP बाय BP आहे. बरोबर, आणि या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो AQ बाय QC आहे. जर LHS सेम असतील तर RHS आपण इक्वेट करू शकतो. म्हणून तुमचं फायनल आन्सर हे झालं, हेन्स द प्रूफ. गिव्हन आणि टू प्रूव्ह अगोदर लिहून दिलं होतं, आता आपण प्रूफ लिहून घेतलं. चला व्यवस्थित लिहून घ्या.